नमस्कार मित्रांनो, मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या मालिकेच्या 13 जूनच्या भागामध्ये आता मित्रांनो सावित्रीमाई इकडे शाळेकडे जायसाठी बाहेर येते आणि तेव्हा इकडे बाहेर ज्योतिरावांची आई, दादा, पार्वती, राजाराम सगळे काही उभे असतात आणि पलीकडच्या बाजूला राणूजी आणि रखमासुद्धा उभे असतात. आणि तेव्हा सावित्रीमाई अगदी अभिमानाने पहिलं पाऊल शाळेच्या दिशेने टाकते आणि तेव्हा तिला तो क्षण आठवतो ज्यावेळेस दादा खूप चिडलेले असतात आणि ते म्हणालेले असतात, यापुढं सुनबाईच्या हातामध्ये खडू पुस्तक दिसलं तर याद राखा गाठ माझ्याशी आहे आणि हा प्रकार पुन्हा या घरात घडला तर सुनबाई तुमच्यासाठी या घराचा दरवाजा कायमचा बंद. मग खुशाल तुम्ही तुमच्या माहेरची वाट चालायला लागायचं. आणि त्यानंतर तो क्षणसुद्धा आठवतो ज्यावेळेस सावित्रीमाईची आई म्हणालेली असते, जी बाई शिकते ना तिचा नवरा लवकर मरतो. आम्हाला खेड्यापाड्यात राहून हे कळालं, पण तुझ्या पुण्यात राहून तुला नाही समजलं वय. आणि तसंच मित्रांनो आता एक एक पाऊल टाकत पुढं सावित्रीमाई शाळेच्या दिशेने जाऊ लागते. आणि त्यानंतर पाटील जे म्हणालेले असतात ते सुद्धा आठवतं. ते म्हणालेले असल ते लाख म्हणतील, तुला डोसका हाय का नाही? नाही शिकणार म्हणून सांगता येत नाही का तुला? आणि ह्या मोरं त्यो खडू त्यो बोरू हातात धरायचा नाही. या मोरं शिकायचं नाही सावी, सबूत दे. आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी ते म्हणालेले असतात, एक काम करा, सदा नाहीतर सखाला सांगा, गाडी झोप म्हण आणि अक्काला सोडून ये पुण्याला. आणि त्यानंतर ज्योती म्हणालेला असतो, काळजी नको करूस, तुझ्या वडिलांना त्यांचा फेटा खाली ठेवण्याची वेळ येणार नाही. लिही. आणि हे सगळं काही आठवत आठवत मित्रांनो आता सावित्रीमाई शाळेकडे जाऊ लागते आणि हे सगळे मागे तिच्याकडे अगदी अभिमानाने बघत उभे असतात. आणि त्याच वेळेला इकडे मात्र मित्रांनो यांचं काही वेगळंच चालू असतं. इकडे आता गंगाधर शास्त्री तयार झालेले असतात आणि विनायक तिथे उभा असतो आणि तो म्हणतो, पंत तुम्ही सांगितल्याप्रमाणे सगळी जय्यत तयारी झालेली आहे. तर तेव्हा गंगाधर शास्त्री म्हणतात, शाब्बास, जागोजाग आपली माणसं आहेत ना? तर तेव्हा हेरंब म्हणतो, हो पंत. तर गंगाधर शास्त्री म्हणतात, उत्तम, चला. असं म्हणून आता हे बाहेर पडतच असतात इतक्यात मागून गोपिका येते आणि थांबा असं म्हणते. तर गंगाधर शास्त्री विचारतात, आता काय? तर गोपिका म्हणते, मला वाटतं तुम्ही जाऊ नये. तर गंगाधर शास्त्री विचारतात, का? तर तेव्हा गोपिका सांगते, तुम्ही चांगल्या कार्यात बाधा आणताय. तर तेव्हा गंगाधर शास्त्री आता रागारागाला येतात आणि गोपिकाजवळ जात म्हणतात, परवाचा चोप कमी पडला की काय? अजूनही तुझी जीभ चुरू चुरू चालतेच आहे. आत हो. तर तेव्हा गोपिका म्हणते, नाही होणार. मी पुन्हा तुम्हाला सांगते, तुम्ही सावित्रीला अडवू नका. तिच्या चांगल्या कार्यात अपशकुन करू नका. तर तेव्हा गंगाधर शास्त्री म्हणतात, बघा रे, घर का बेधी, ही दुसरी स्त्री जटा. मग लंका जाळणार का नाही? धर्मासमोर कोणालाही माफी नाही. तर गोपिका परत बोलायचा प्रयत्न करत असते तर गंगाधर शास्त्री म्हणतात, काहीही बोललीस तर सावित्रीपेक्षा तुझी अवस्था वाईट करणार. असे ते धमकी देतात आणि बाहेर जाऊन दरवाजा बंद करून बाहेरून कडी लावून घेतात. आणि या दोघांना म्हणतात, चला. आणि रागारागात आता तिथून निघून जातात. आणि त्यानंतर आता सगळ्यांना जमा करतात आणि म्हणतात, आपल्यातली काही लोक त्या ज्योत्याची शाळा झाडलोट करायला गेलेत. म्हणजे आपण एवढी तयारी करूनही त्याने समाजाला भ्रष्ट करण्याचा विडाच उचललाय जणू. तर तेव्हा कुणभट म्हणतात, पंत ती मंडळी कोण आहेत त्यांची नावं सांगा फक्त. तर तेव्हा गंगाधर शास्त्री म्हणतात, तो सदाशिव, त्याची ती बायको आणि तो मोरोपंथ. काय करावे अशा नतद्रष्ट माणसांचं? असं ते बोलत असतात. तर तेव्हा सर्जेराव म्हणतो, यांना ठोकून काढला पाहिजे. तेव्हा गंगाधर शास्त्री म्हणतात, हो, पण आधी त्या सावित्रीचा बंदोबस्त करू, मग त्यांना पाहू. आणि म्हणतात, मला याचा आनंद आहे की या लढाईमध्ये तुम्ही माझ्यासोबत आहात. आणि त्यानंतर मागे हात करत म्हणतात, तो पागोटा बांधलेला नाव काय रे तुझं? तर तेव्हा तो म्हणतो, म्या कचुरू आबा. तर तेव्हा गंगाधर शास्त्री म्हणतात, बघा हे कचुरू आबा या आपल्या लढाईत सामील व्हायला आलेत. आणि म्हणतात, कचुरू तुझं स्वागत असो. तर तेव्हा तो कचुरू आबा म्हणतो, अहो मी आलो नाही इथं, मला उचलून आणले. माझी आऊत बैल असं रानात तशीच उभी आहे, पण का आणलं मला इथं? तर तेव्हा गंगाधर शास्त्री म्हणतात, अरे आपल्याला शाळेबद्दल बोलायचे आहे. तर तेव्हा कचुराबा म्हणतो, नांगरायची असेल तर 1 हप्ता थांबावं लागल, नुसतं फनायचं असेल तर उद्या होईल. अहो बैलाला बी आराम मिळायला पाहिजेल. तर तेव्हा गंगाधर शास्त्री हसू लागतात आणि म्हणतात, शाबास, बघा बघा हा कचरू शाळा नांगरायची म्हणतोय. आता तुम्हीच विचार करा,
असं ते हसत हसत बोलत असतात. तर तेव्हा कचुराबा म्हणतो, किती बिगायचा आळा? तर गंगाधर शास्त्री म्हणतात, ते सांगतो, पण तुम्ही पुढे आलात याचा मला आनंद आहे. आपण खांद्याला खांदा लावून युद्ध लढू. तर तेव्हा तो कचुराबा म्हणतो, अहो भूदेव कसा खांद्याला खांदा लावणार? विटाळ नाही होणार का? तर गंगाधर शास्त्री चाचपडतात, म्हणतात, माणसाचा विटाळ चालेल, पण शाळेचा नको. शाळा ही इंग्रजी कल्पना आहे आणि ती आपलं वाटोळं करणार. माणसात माणूस राहणार नाही. म्हणून आजचा दिवस महत्त्वाचा आहे. आज सावित्रीला रस्त्याने चालू देऊ नका. आपल्या धर्माला लागलेली ही कीड आपण एकत्र येऊन संपवायला पाहिजे. तर तेव्हा कुणबट म्हणतात, आम्ही तयार आहोत. तर गंगाधर शास्त्री म्हणतात, शाब्बास. तर कुणबट म्हणतात, त्या सावित्रीला धडा शिकवणार आणि शिकवणारच धडा. तर सर्जेराव म्हणतो, शाळेत शिकवायला जाणाऱ्या त्या धर्मबुडव्या सावित्रीला आम्ही अडवणार आहोतच, पण जे शाळेत जाणार आहेत ना, त्यांना या पुण्यात सुद्धा राहू देणार नाही आम्ही. तर तेव्हा गंगाधर शास्त्री म्हणतात, शाब्बास, आता आपण ही लढाई जिंकणार हे निश्चित. असं म्हणून ते मोठमोठ्याने हसू लागतात. तोपर्यंत मित्रांनो, आता इकडे ज्योतिराव तर तोरण घेऊन एकदम आनंदात शाळेमध्ये पोहोचतात आणि तेव्हा तिथेच बाहेर मोरोपंत, तात्यासाहेब, सदाशिवराव आणि सरस्वती हे सगळे काही त्यांची वाट बघत असतात. तर आल्या आल्या तात्यासाहेब ज्योतिरावांना या असं म्हणतात. तर तेव्हा ज्योतिराव आता तात्यासाहेबांना म्हणतात, तात्यासाहेब तुमच्या हाताने तोरण बांधा दाराला. तर तेव्हा तात्यासाहेब म्हणतात, नाही नाही ज्योतिराव नाही. अहो शाळा तुम्ही सुरू करताय ना, मग हे तोरण तुम्ही तुमच्या हाताने बांधा. तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, असं काही नाही तात्या, बांधा तुम्ही. अहो घ्या घ्या, असं म्हणून त्यांना आग्रह करतात आणि ते फुलांचं तोरण त्यांच्या हातामध्ये देतात. तर तेव्हा तात्यासाहेब आता तयार होतात आणि ते फुलांचं तोरण घेऊन दाराला बांधायला पुढं होतात आणि त्यानंतर ते छान असं तोरण छान असं दाराला सुद्धा बांधतात आणि तेव्हा सगळेजण खूप खुश होतात आणि त्यानंतर सगळेजण मिळून आता मुलींची वाट बघू लागतात. इतक्यातच भामिनीबाई तिच्या मुलीला घेऊन तिथं येते आणि तिला बघितल्यानंतर सगळेजण आनंदित होतात आणि आल्यानंतर आता भामिनीबाई म्हणते, आलो बघा आम्ही. तर तेव्हा सगळेजण तिला नमस्कार करतात. तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, भामिनीबाई तुम्ही विचार बदलला नाही आणि म्हणतात, हिचं नाव सुमतीच ना? तर तेव्हा सुमती म्हणते, हो, आणि सगळे मला लाडाने सुमा म्हणतात. तर तेव्हा सगळेजण हसू लागतात. तेव्हा सरस्वती विचारते, आम्हीही तुला लाडाने सुमा म्हणू चालेल? तर तेव्हा सुमती हो असं म्हणते आणि लाजून तिच्या आईच्या मागे लपते. तर तेव्हा भामिनीबाई आता इकडे तिकडे बघू लागते आणि विचारते, आणि शिकवणाऱ्या पंतूजी कुठं आहे ती? तर तेव्हा ज्योतिराव सांगतात, येतीलच एवढ्यात. आणि सुमाला सांगतात, बाळ तुझा बस आत. तर तेव्हा सुमा पुढे येते आणि सरस्वती आता तिला आतमध्ये घेऊन जाते आणि तेव्हा भामिनी आता तिथून निघून जाते. तर भामिनीबाई आता निघून गेल्यानंतर तात्यासाहेब ज्योतिरावांना विचारतात, ज्योतिराव, भामिनीबाई त्यांच्या मुलींना घेऊन शाळेत पोचल्या हे खरं आहे, पण आता इतर मुली कशा येणार? एवढा विरोध असताना. तर तेव्हा मोरोपंत सुद्धा म्हणतात, ज्योती, आपण याचा विचारच केला नाही. तर तेव्हा ज्योतिराव सांगतात, मी पालकांना भेटून त्यांना एक युक्ती सांगितलेली आहे. तर तेव्हा तात्यासाहेब विचारतात, कसली युक्ती? तर तेव्हा ज्योतिराव इकडे तिकडे बघतात आणि सांगतात, शिवछत्रपतींची युक्ती, जी आपण आज राबवणार आहोत. आणि असं त्यांनी सांगितल्यानंतर सगळेजण आश्चर्यानेच त्यांच्याकडे बघत असतात. आणि इकडे आता हेरंब आणि विनायकने सगळ्यांना गोळा केलेलं असतं आणि हेरंब सांगत असतो, शाळेत जाताना जे कोणी दिसतील त्यांना तिथेच चोप द्यायचा, कोणाचीही गय करायची नाही. आणि जर कोणी चुकून ओळखीचा जरी दिसला तरी दयामया दाखवायची नाही. तर विनायक म्हणतो, भिडेवाड्याकडे जाताना म्हणजे लहान मुलीला घेऊन जाताना कोणीही दिसला तर त्याला थांबवायचे आणि माघारी गेला नाही तर तिथेच ठोकून काढायचे, लक्षात ठेवा. तर त्याच वेळेला इकडे तात्यासाहेबांना जरा उत्सुकता लागलेली असते आणि ते विचारतात, ज्योतिराव, अहो कसली युक्ती, आम्हाला सांगाल तरी? तर तेव्हा ज्योतिराव थोडेसे हसतात आणि विचारतात, शिवाजी महाराज आग्र्याहून कसे निसटले? तेव्हा तात्यासाहेब सांगतात, पेटाऱ्यातून. आणि असं तात्यासाहेबांनी सांगितल्यानंतर ज्योतिराव तर हसत आपली मान डोलवतात. आणि त्याच वेळेला इकडे आता एका गाडीमधून फुलं घेऊन एकटा चाललेला असतो. तर तेव्हा विनायक त्याला अडवतो, म्हणतो, थांबा, काय आहे गाडीत? आणि त्याच्यात तर भरपूर अशी फुलं असतात. तर ती फुलं बघितल्यानंतर विनायक म्हणतो, ठीक आहे, जा. आणि तेव्हा तो आता फुलवाला ती गाडी घेऊन पुढे चालू लागतो आणि त्यानंतर
एक जण रांजणाची कावड घेऊन चाललेला असतो, तर तेव्हा विनायक त्याला सुद्धा थांबवतो आणि म्हणतो, "थांब." असं म्हणून ते रांजण बघतो आणि ते बघितल्यानंतर म्हणतो, "जा." तर तेव्हा तो सुद्धा आता पुढे चालू लागतो. तर इकडे आता ज्योतिराव म्हणतात, "पेटाऱ्यातून." अगदी बरोबर बोललात तुम्ही. आणि म्हणतात, एवढा कडेकोट बंदोबस्त असताना शिवाजी महाराजांनी औरंगजेबाच्या डोळ्यात धूळ फेकली. तर तेव्हा तात्यासाहेब सुद्धा म्हणतात, "खरंय, खरंय ज्योतिराव. शिवाजी महाराजांच्या वागण्यातून आणि विचारसरणीतून आपण मार्ग शोधला, की तो सापडतोच." आणि तेव्हाच आता इकडे एक जण पिटारा घेऊन चाललेलाच असतो आणि तेव्हा विनायक आता त्यांना थांबवतो आणि म्हणतो, "थांबा, इकडे रस्ता बंद आहे आणि यामध्ये काय आहे?" असं विचारतो. तर तेव्हा तो माणूस सांगतो, "यामध्ये धान्य आहे. पानशेत सरदारांच्या घरी घेऊन चाललोय." तर तेव्हा विनायक म्हणतो, "ठीक आहे, ठीक आहे, जाऊ द्या." असं म्हटल्यानंतर आता तो माणूस पिटारा घेऊन तो पुढं जाऊ लागतो. आणि तोपर्यंत इकडे मात्र आता सगळेजण वाट बघत जरा अस्वस्थ झालेले असतात. इतक्यातच मित्रांनो तो माणूस आता तो पिटारा घेऊन तिथे पोहोचतो आणि त्याला बघितल्यानंतर सगळेजण खुश होतात. आणि आता तो इसम आतमध्ये आल्यानंतर नमस्कार करतो आणि म्हणतो, "पोचलो बघा शेवटला. युक्ती केली म्हणून आलो. नाहीतर फार अवघड गेलं असतं." तर तेव्हा तात्यासाहेब आणि सगळेजण खुश झालेले असतात आणि ज्योतिराव म्हणतात, "आजचा दिवस महत्त्वाचा होता." तर तेव्हा तो इसम सांगतो, "अहो ज्योतिराव, विरोध करणारे लोक जागोजागी उभे आहेत." आणि जे काही घडलेलं असतं ते सगळं काही तो सांगू लागतो. त्याला विनायकने अडवलेलं असतं आणि विचारलेलं असतं, "थांबा, कुठे निघालात? हा रस्ता बंद आहे." आणि तो तिथून कसा निसटलेला असतो ते सुद्धा तो सांगतो. आणि त्यानंतर आता तो पिटारा उघडू लागतो. आणि ज्यावेळेस तो पिटारा उघडतो तर त्यामधून अशी छान अशी एक गोड सुंदर मुलगी अशी गोंडस अशी बाहेर येते आणि तिला बघितल्यानंतर सर्वजण खूप खुश होतात. तेव्हा ज्योतिराव आता तिला विचारतात, "बाळ, नाव काय तुझं?" तर तेव्हा ती मुलगी सांगते, "माझं नाव सोनू पवार." आणि त्याच वेळेला इकडे आता अजून एक जण गाडा घेऊन येतो आणि त्याच्यामध्ये पोते असतात. तर तेव्हा विनायक त्याला अडवतो खरा आणि ते पोते वगैरे बघतो आणि परत त्याला जायला सांगतो. तर तेव्हा तो परत आता गाडा घेऊन तो पुढं जाऊ लागतो आणि थोड्याच वेळात आता तो गाडा घेऊन भिडेवाड्यामध्ये पोहोचतो आणि आतमध्ये आल्यानंतर सगळ्यांना नमस्कार करतो. तर तेव्हा ज्योतिराव आणि बाकी सर्वजण सुद्धा त्याला नमस्कार करतात आणि त्यानंतर तो आता त्या गाड्यामधलं एक पोत्यावरचं वरती उचलतो आणि त्यामधून सुद्धा एक छान अशी एक गोंडस मुलगी बाहेर येते आणि तिला बघितल्यानंतर सुद्धा सगळेजण खूप खुश होतात. आणि मित्रांनो, ज्योतिरावांनी तर शिवछत्रपतींची प्रेरणा घेऊन छान अशी शक्कल लढवलेली असते. आणि ज्योतिराव आता त्या मुलीला विचारतात, "तुमचं काय नाव?" तर तेव्हा ती मुलगी म्हणते, "जनी." आणि तेव्हा ज्योतिराव तर हसत असतात आणि मोरोपंत सुद्धा हसत असतात. तर ज्योतिराव म्हणतात, "या." आणि आता ती मुलगीसुद्धा आतमध्ये जाते. आणि तेव्हाच मित्रांनो आता इकडून सावित्रीमाई शाळेच्या दिशेने येत असते आणि तेव्हा तिला तो क्षण आठवतो, ज्यावेळेस ज्योती तिला म्हणालेला असतो, "एक अक्षर लिहिणार नाही म्हणालीस आणि 4-4 अक्षरं लिहिलीस. आ, ई, ई." म्हणजे ज्योतीने तर तिला माहीत नाही असं रांगोळीमध्ये तिच्याकडून अक्षरं काढून घेतलेली असतात. आणि परत तो क्षण आठवतो ज्यावेळेस दादा ओरडलेले असतात, "या मोरं, सोनबाईच्या हातामध्ये पुस्तक, खडू काय बी दिसलं तर याद राखा, गाठ माझ्याशी आहे." आणि त्यानंतर तो क्षण आठवतो ज्यावेळेस मळ्यावरती गेल्यानंतर ज्योतीने एक दगड स्वच्छ धुतलेला असतो आणि तो सावित्रीला म्हणालेला असतो, "आजपासून हाच तुझा फळा." आणि खडू हातात देऊन म्हणालेला असतो, "गिरव." आणि त्याच्यावरतीच सावित्रीने आता गिरवायला सुरुवात केलेली असते. हे सगळं काही आठवत आठवत आता सावित्रीमाई पुढं पुढं चालत असते आणि त्यानंतर सावित्रीने फुलाने आई असं लिहिलेलं असतं. तो क्षणसुद्धा आता सावित्रीमाईला आठवतो. आणि त्यानंतर आता हा क्षणसुद्धा आठवतो ज्यावेळेस ज्योतिरावांनी सावित्रीमाईला आरशासमोर उभा केलेलं असतं आणि ते म्हणालेले असतात, "या आपल्या महिला पंतोजी सावित्रीबाई." तर तेव्हा सावित्रीमाई म्हणालेली असते, "म्या?" आणि तेव्हा आता हे सगळं काही आठवत ती सावित्रीमाई पुढं चाललेली असते. तर तेव्हाच एकटी बाई म्हणते, "बाई, सगळं कर हो, पण शाळा तेवढी चालू करू नकोस बघ." स्वतः त्या इंग्रजबाईच्या नादाला लागून ही विटाळली आणि आता चांगल्या मुलीला चांगल्या घरातल्या मुलींना शिकवून बाटवणार आहे ही. आणि तेव्हा सावित्रीमाई तशीच उभी असते आणि तिच्याकडे बघत नसते. आणि तिला आता तो क्षण आठवतो ज्यावेळेस ज्योतिराव म्हणालेले असतात, "आपला आजचा अपमान हा उद्याच्या स्त्रियांचा सन्मान असणार आहे." आणि त्यानंतर ते म्हणालेले असतात, "मुलींची शाळा सुरू झाल्याशिवाय तुला आणि मला मरायची सुद्धा मुभा नाही."
आणि ते आठवल्यानंतर त्या प्रेरणेने आता सावित्रीमाई परत पुढे चालू लागते. आणि तोपर्यंत आता इकडे अजून एक मुलगी शाळेमध्ये पोहोचते. आणि तेव्हा ज्योतिराव तिला म्हणतात, जा बाळा आतमध्ये जा. आणि त्यानंतर त्या सगळ्या मुलींच्या पालकांना सांगू लागतात, तुम्ही सगळ्यांनी आमच्यावरती दाखवलेला विश्वास, तुम्ही दाखवलेली हिंमत ही वाखाणण्याजोगी आहे. ही भविष्यातल्या क्रांतीची पायाभरणी आहे. ज्या दिवशी या देशातली स्त्री शिकेल, सक्षम होईल, त्या दिवशी गोऱ्या लोकांच्या देशाप्रमाणे आपला देश प्रगती करेल. आणि त्यावेळी तुमचं हे योगदान, तुमचं धाडस याचा समाज कायम ऋणी राहील. काही काळजी करू नका, असं म्हणून त्यांना नमस्कार करतात. तर तेव्हा ते सर्व पालक आता या सगळ्यांना नमस्कार करून तिथून बाहेर निघून जातात. आणि त्याच वेळेला इकडे मित्रांनो ता सावित्रीमाई पुढं पुढं चालत येत असते. तर तेव्हा ता कुणभट तिचा रस्ता अडवतात आणि ओरडतात, थांब. तर तेव्हा सावित्रीमाई तिथंच थांबते. आणि कुणभट तिला म्हणतात, बहिरी आहेस का ग? या बायकांना ज्ञानी करणं हे मोठं पाप आहे. या स्त्रियांना मुळी शिक्षणाचा अधिकारच नाही. चल मागे फिर, मागे फिर म्हटलं ना. तर तेव्हा सावित्रीमाई तर आता डोळेच मिटते. आणि तिला आता तो क्षण आठवतो ज्यावेळेस ज्योतिराव म्हणालेले असतात, म्हणजे ते लाल महालात असतात तेव्हा, आणि ते सांगत असतात, त्या खोलीतला आणि स्त्रीच्या आयुष्यातला अंधकार नाहीसा करायचा असल तर शिक्षणाचा दिवा पेटवावा लागल सावित्री. शिक्षणाचा दिवा पेटवला तरच गुलामीचा अंधकार नाहीसा करता येईल. अतिशूद्र असलेल्या स्त्रीला सक्षम करण्यासाठी साक्षर करावंच लागल. आणि ते सगळं काही आठवल्यानंतर सावित्रीमाई आता डोळे उघडते आणि आता ती पुढं परत चालू लागते. आणि तेव्हा कुणभट तर खूप रागाला आलेले असतात आणि त्यांचा सुद्धा आता नाईलाजच होतो. आणि इकडे मात्र मित्रांनो आता शाळेमध्ये तर एकदम खूप छान वातावरण असतं. आता हे सगळेजण आत शाळेच्या म्हणजे वर्गामध्ये डोकावत असतात आणि सरस्वती तर सगळ्यांना आता खाऊ वाटप करत असते ठरल्याप्रमाणे. आणि ते बघून हे चौघेसुद्धा खूप खुश असतात आणि एकमेकांच्याकडे बघून हसत असतात, आनंदी झालेले असतात. आणि त्यानंतर इकडे मात्र आता सावित्रीमाई पुढं चालत असते आणि तेव्हाच एकटी बाई परत तिला अडवते आणि म्हणते, ए बाई, काही लाज आहे का नाही तुला? शूद्राच्या घरी विद्यादेवीला का ग घेऊन जातेस? घरी गप्प बसवत नाही होय तुला? आत्ताच्या आत्ता मागे फिर, नाही तर तुझे काही खरे नाही होय. आणि तेव्हा ता सावित्रीमाईला परत तो क्षण आठवतो ज्यावेळेस ज्योतिराव म्हणालेले असतात, आता एक सावित्री नाही, लिहू वाचू शकणारा हजारो शेकडो सावित्री तयार करायच्या आणि त्यासाठी मुलींची शाळा काढायची. आणि ते आठवल्यानंतर मित्रांनो सावित्रीमाई परत आपलं पाऊल परत शाळेच्या दिशेने पुढं टाकते आणि ती पुढं चालू लागते. आणि इकडे तर मित्रांनो शाळेमध्ये ज्योतिराव आता बाहेर उभारून ते सगळं काही बघत असतात. सगळ्या मुलींना सरस्वती आता खाऊ वाटप करून झालेलं असतं. आणि ज्योतिरावांना आता तो क्षण आठवतो ज्यावेळेस तात्यासाहेब त्यांच्या घरी आलेले असतात आणि त्यांनी सांगितलेलं असतं, तुमची शाळा सुरू करण्यासाठी तुम्हास कुठे जागा मिळत नसेल तर तुमची शाळा सुरू करण्यासाठी ती जागा मी तुम्हास द्यावयास तयार आहे. आणि त्यानंतर तो क्षणसुद्धा आठवतो ज्यावेळेस त्यांनी तो भिडेवाड्यामधली जी खोली असते अडगळीची ती स्वच्छ केलेली असते. आणि मोरोपंत आणि ज्योतिराव दोघांनी मिळून फळा आणून शाळेमध्ये लावलेला असतो. आणि तेव्हा सावित्रीमाई म्हणालेली असते, तुमचं स्वप्न पूर्ण होणार आणि तुम्हाला प्रत्येक मजल्यावरच्या प्रत्येक अंधारा खोलीमध्ये पणती लावायची होती नवं, असं म्हणून तिने ती पणती आणलेली असते. आणि ज्योतिरावांनी ती पणती आपल्या हातामध्ये घेतलेली असते. तो क्षणसुद्धा आता त्यांना आठवतो. पण त्यानंतर तो क्षणसुद्धा आठवतो ज्यावेळेस आता महिला पंतोजी नाही म्हटल्यानंतर देशमुख आजोबा तिच्या नातीला घेऊन तिथून घेऊन चाललेले असतात. आणि त्यानंतर बाकीचे सर्वजण सुद्धा एक एक जण येऊन आपापल्या मुलींना तिथून घेऊन जातात आणि पूर्ण शाळा रिकामी झालेली असते. आणि त्याच वेळेस आता इकडे सावित्रीमाई सुद्धा येत असते आणि तिला तो क्षण आठवतो ज्यावेळेस ज्योतिराव सगळ्यात पहिल्यांदा तिला म्हणालेले असतात, विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्तविना शूद्र खचले, इतके सारे अनर्थ एका अविद्येने केले. आणि त्यानंतर ते म्हणालेले असतात, सावित्री, युगायुगांचा हा सामाजिक अप्रतिष्ठेचा कलंक पुसायचा असेल, शतकानुशतकं चालणारं हे शोषण थांबवायचं असल तर शूद्रांपर्यंत विद्या पोहोचलीच पाहिजे. आणि हे सगळं काही आठवत आठवत मित्रांनो सावित्रीमाई आता शाळेच्या दिशेने पुढे पुढे चालतच असते. आणि मित्रांनो आजचा भाग येथेच संपतो आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत ज्योतिराव आता सगळ्या मुलींना सांगत असतात
जर मुलगी शिकली तर संपूर्ण घराची प्रगती होते. या देशाचा युगानुयुगांचा अंधार नाहीसा होईल आणि शिक्षण हाच खरा दागिना आहे. तर तेव्हा एकटी मुलगी विचारते, खरा दागिना म्हणता? मग आम्हाला असं लपून का यावं लागलं? आणि तेव्हाच मित्रांनो इकडे आता सावित्रीमाई येत असते आणि तिच्या अंगावरती आता काही लोक शेण फेकतात आणि ओरडू लागतात, शिक्षण देतेस शेण खा म्हणावं आता. आणि दुसरा म्हणतो, बाईने शिकून करायचंय काय? आणि त्यानंतर म्हणतो एकटा, स्त्रियांना घरात कोंडा, रांधा वाढा आणि उष्टी काढा म्हणावं. आणि परत एकटा म्हणतो, बायकांची लायकी उंबऱ्याच्या आत. तर हेरंब म्हणतो, पुरुषांची बरोबरी करायची आहे तुला. आणि त्यानंतर एकटा म्हणतो, अरे बघताय काय, हाणा हिला. असं म्हटल्यानंतर आता सगळेजण एकाच वेळी मिळून ते शेणाचे जे दगड त्यांनी बनवून ठेवलेले असतात ते आता सावित्रीमाईच्या अंगावरती फेकू लागतात. आणि ते बघत असताना सावित्रीमाईच्या डोळ्यातून तर मित्रांनो पाणी येऊ लागतं. तर मित्रांनो आजच्या पुरतं एवढंच आणि भेटूया परत उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.